नकार दिला म्हणून जीव धोक्यात घालायची काय गरज होती? तू नकार दिलास तर जीव राहिलाच कुठे? मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं. आणि अंजली, आपली शेवटची भेट झाली आणि नंतर हे असं झालं. तेव्हाही मी तुला हेच सांगितलं होतं की तुझ्याशिवाय जगण्याची कल्पनाही मी नाही करू शकत. हे काय रागिणी, अजून घरातच आहात? मला वाटलं अर्ध्या रस्त्यात पोहोचला असणार. अहो काय 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 अडचण काय आहे? काय झालं, म्हणजे हे बघा रागिणी, तुम्ही आता तिथनं निघू नका. तुम्ही तिथेच थांबा. मी येतो सकाळपर्यंत तिथे. अहो देवाचे आभार मानतेस, अंजलीचे आभार मान. अगं ती आपल्या मदतीला नसती तर आपल्या श्रीचं काय झालं असतं ते देवच जाणे. अंजू, काय खरं तर तू गावी असायला हवं होतंस. बाबा, मला इथे असणं गरजेचं वाटलं. माझ्या इथे असण्यानं कोणाचा तरी जीव वाचणार असेल तर. साळगावकर, खरंच अंजली आल्यापासून श्रीच्या तब्येतीत फार सुधारणा झाली. बाबा, मला माहितीये तुम्हाला माझा राग आलाय. आमच्या दादूचं बरं होणं जास्त महत्वाचं आहे. मी इथे माझ्या मुलीशी बोलायला आलोय. मध्ये कोणी नाही बोललं तर बरं. मी तुला इथून न्यायला आलोय. तू येणार आहेस की नाही? एक्सक्यूज मी, तुम्हाला पेशंट बोलवतात, लवकर चला प्लीज. फक्त 5 मिनिटं. माझे बाबा आलेत बाहेर. मला कायमचं गावी घेऊन जायला. बघ माझं काय, अंजली, तू जर मला सोडून गावी गेलीस तर मी हे जग सोडून का? अंजू, अगं चल ना, आधीच उशीर झालाय आपल्याला. बाबा, मी नाही येऊ शकत. हा काय वेडेपणा आहे अंजू? बाबा, मला थांबावं लागेल. अंजू, तुला माझ्या बरोबर यावंच लागेल. बाबा, हवं तर तुम्ही पुन्हा एकदा विचार करा ना. गावी जाणं 4 दिवस पुढे ढकललं तर त्यांनी काहीच बिघडणार नाहीये. प्लीज. राजकन्याच्या अशा वागण्याचा अर्थ कोणाला कळणार नाही असं तिला वाटलं. पण बस. राजकन्याचं अजूनही त्याच्यावर मनापासून प्रेम आहे ना.